फिजिकली आसनं कराल, योगा कराल, पण मेंटली खूप काम करावं लागतं स्वतःला. आणि त्याच्यासाठी आता आपण जाणार आहोत अर्चिता मॅडमांच्याकडे आजच्या टॉपिक साठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. अर्चिता मॅडम योग शिक्षिका आहेत, शिक्षिका आहेत आणि छान पैकी खूप भारी वक्ती आहे ती. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू अर्चिता मॅडम साठी. ओके सुमित सर ऑल म्यूट टाका. ह्या गोलूसाठी पण करायला पाहिजे आपण खरं बघितलं तर क्लॅपिंग. आणि ते पण दर याच्यात बसलेलं असते, तोंडात बोट घालून तर का होईना. आता लय अवघड जाणार आहे तिला. येस अनम्यूट करा अर्चिता. ओके. गुड मॉर्निंग सगळ्यांना. लक्ष्मण सरांचा एक्सपिरियन्स ऐकला. रोज आपण एक्सपिरियन्स ऐकत असतो. बघा, प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं. प्रत्येकाचं आयुष्य सेम आहे का? नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं आयुष्य दिले आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तोच क्षण असतो, तोच दिवस असतो, तेच वार, किती सगळं काही असतो. पण तो क्षण तुम्ही कशा पद्धतीने घालवता, कशा पद्धतीने वापर करता, याच्यावरती आपलं आयुष्य हे घडत असतं. मग आपलं आयुष्य खूप चांगलं असावं असं जर वाटत असेल तर स्वतःला घडवणं, करणं खूप महत्वाचं आहे. फक्त ऐकून काही गोष्टी घडत नाहीये, तर स्वतःला बदलून गोष्टी घडत असतात. आणि स्वतःला ज्या वेळेला आपण बदलतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यातल्या बदलत जात असतात. प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत. सगळं काही बरोबर आहे, पण त्याच्यासाठी सगळ्यात आधी स्वतःला बदललं पाहिजे. जर मला जग सुंदर दिसावं, स्वच्छ दिसावं असं वाटत असेल, तर माझ्या पायाखाली जी जमीन आहे ना, ती जमीन आधी स्वच्छ केली पाहिजे. मग जग स्वच्छ दिसतं. पायातच इतका कचरा आहे आणि आपली अपेक्षा असते की जग सुंदर दिसलं पाहिजे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याच्यामध्ये बदल घडवायचा असतो. आणि म्हणूनच जी धूळ जमा झालेली आहे ती धूळ पहिल्यांदा आपल्याला साफ करता आली पाहिजे. ज्यावेळेला आपण ती धूळ साफ करतो त्यावेळेला त्या वस्तूचं खरं रूप जे आहे, स्वरूप जे आहे, ते आपल्याला दिसत असतं. आणि म्हणून सांगावंसं वाटतं की वर्ल्ड इज स्टेज, लाईफ इज ड्रामा. वर्ल्ड इज स्टेज, लाईफ इज ड्रामा, वी आर ऍक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. गॉड जरी डायरेक्टर असेल, ईश्वर जरी डायरेक्टर असेल, तर ऍक्टिंग ही आपल्यालाच करावी लागते. म्हणून म्हटलेलं आहे की वी आर ऍक्टर. ऍक्टर म्हणजे काय, की तुमची ऍक्शन झाली पाहिजे. पण कुठंतरी आपली ऍक्शन ही हरवत चाललेली आहे. आपण एंटरटेनमेंटसाठी पैसे देत जातो, पण आपल्या आयुष्यामध्ये जो रोज क्षण येत असतो त्याचे सेलिब्रेशन मात्र करणं विसरून जात असतो. म्हणून येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं सेलिब्रेशन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या या लाईफ मध्ये प्रॉपर ऍक्शन होणं, ते व्यवस्थित घडवणं हे खूप महत्वाचं आहे. पाने से ज्यादा तो दुनिया में खोना ही है. पाने से ज्यादा तो दुनिया में खोना ही है. हसना तो बहुत कम, अक्सर यहाँ रोना है. असं काहीतरी म्हटलं जातं. हसणं तर प्रत्येक क्षणाला असतं, पण ते तुम्ही कशा पद्धतीनं रिॲक्ट करतात त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आता एक वाक्य द्यायचं असेल तर, कसं जगायचं रे देवा, हे वाक्य जर तुम्ही कपाळाला हात लावून असं म्हटलं, कसं जगायचं रे देवा, तर त्यात तुम्हाला निगेटिव्हिटी वाटते. पण तेच चेहऱ्यावरती एक स्माइल देऊन म्हणा ना, कसं जगायचं रे देवा, तेच वाक्य आहे. पण ज्यावेळेला तुम्ही ती रिॲक्ट करता, बोलता, त्यावेळेला समोरच्याची जी रिॲक्शन असते ती रिॲक्शन ही बदलत असते. कपाळाला हात लावून हेच वाक्य म्हटलं की असं वाटायला लागतं किती अवघड आहे, किती कठीण आहे, या मनुष्याच्या जीवनामध्ये किती संघर्ष आहे. पण हसत हसत म्हटलात की असं वाटतं की हा मनुष्य किती खुश, किती आनंदी आहे. मला सांगा की आपण आपल्या भोवती इतका पसारा वाढवलेला आहे, पण हा पसारा वाढवत वाढवत स्वतः मात्र कुठंतरी हरवून गेलेलो आहोत. बाजूला आजूबाजूला सगळ्या वस्तू आहेत, कम्फर्ट झोन सगळं काही आहे, पण त्याच्यामध्ये स्वतः मात्र कम्फर्ट फील करत नाहीये. आपलं कम्फर्ट फील कुठंतरी हरवून गेलेलं आहे. आणि हेच कम्फर्ट फील करायचं असेल ना, तर छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, आपल्याला जगता आला पाहिजे. मला सांगा की पूर्वी रेडिओला किती महत्व होतं, की हुंड्यामध्ये लोक सुद्धा रेडिओ द्यायचे. म्हणजे इतकी रेडिओला व्हॅल्यू असायची. आणि तो रेडिओ दुकानात असायचा, घरात असायचा. आणि तो रेडिओ ज्या वेळेला लावला जायचा तो इतक्या मोठ्याने लावला जायचा की प्रत्येकाला त्या ऐकायला गेलं पाहिजे. आणि रेडिओ चालू झाला की रस्त्यावरून जाणारा माणूस सुद्धा 2 मिनिटं तिथे थांबायचा आणि सकाळच्या बातम्या, भक्तिगीतं ऐकायचा आणि स्वतःची कामं करत करत असायचा. रेडिओ छोटा होता ना, त्याच्यामध्ये पिक्चर दिसायचे ना, आपल्याला ते चेंज करता यायचं. ठराविकच चॅनल असायचे.
आणि ठराविक चॅनल जरी असले तर लोक कौतुकानं मात्र ते पाहायचे, कौतुकानं ऐकायचे. आता आपल्या जीवनामध्ये पर्याय असंख्य आहेत, बरेचसे ऑप्शन आहेत आणि या बऱ्याचशा ऑप्शनमुळे कुठलं ऑप्शन निवडायचं हेच आपण हरवून बसलोय, हेच आपण गमावून बसलोय. जसं की खाणं पिणं. खाण्यापिण्यामध्ये इतके ऑप्शन्स आहेत ना की आपण नको ते ऑप्शन चूज करत असतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये प्रॉपर ऑप्शन सिलेक्ट करणं, चूज करणं खूप गरजेचं आहे. जसं की क्वेश्चन पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्हला जर तुमचं टिक चुकलं ना तर 1 मार्क जात असतो. तसंच आपल्याही आयुष्यामध्ये एक निर्णय चुकला ना तर आपण कित्येक दिवस पाठीमागे जात असतो, कित्येक वर्ष पाठीमागे जात असतो. म्हणून प्रॉपर आन्सर सिलेक्ट करणं हे आपल्या आयुष्यामध्ये जमलं पाहिजे. मग ते वस्तूच्या बाबतीत असो, व्यक्तीच्या बाबतीत असो, आहाराच्या बाबतीत असो, विचाराच्या बाबतीत असो किंवा उच्चाराच्या बाबतीत असो, आपण प्रॉपर घेणं खूप गरजेचं आहे. आणि जसं मी उदाहरण दिलं की रेडिओचं, आपण जरी चित्र दिसत असली तरी तो ऐकत होता, त्याला व्हॅल्यू होती. आणि लोक जुने कौतुकानं सांगायचं की हा रेडिओ मला माझ्या सासरेबुवांनी पुण्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे काय की एवढी छोटी गोष्ट होती पण त्याचा वापर प्रॉपर करून त्याची किंमत मात्र वाढवली जात होती. पण आजकाल माणसांचं खूप बदलत गेलंय. रेडिओचा काळ संपत आला आणि लोकांना वाटायला लागलं की मनोरंजनासाठी दुसरं काहीतरी पाहिजे. मग त्याच्यासाठी नाटकं आली. मग नाटकाचे वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन वेगवेगळे प्रयोग व्हायचे. एकदा असंच नाटक चालू होतं एका गावामध्ये आणि ते नाटक चालू असताना एक सीन त्या नाटकातला शेवटचा होता की हिरो येतो, हातामध्ये पिस्तूल घेतो आणि समोरचा जो विलन असतो त्या विलनला त्याला मारायचं असतं. मग हे नाटकाचं असतं. मग ते पिस्तूल मधली गोळी कधी बाहेर पडायची, विलन कधी खाली पडायचं, ज्या वेळेला त्या स्टेजच्या बॅक साईडला पडद्याच्या मागे एक व्यक्ती उभी असायची आणि ती व्यक्ती ज्यावेळेला फटाका वाजवेल, फटाका फुटेल, त्या वेळेला समोरचा विलन खाली पडायचा आणि मग ऍक्शन करायचा हिरो की माझ्या बंदुकीतून गोळी सुटलेली आहे. पावसाळ्याचे दिवस चालू होते आणि एका गावामध्ये नाटकाचे प्रयोग चालू होते आणि हा शेवटचा सीन आला. सीन आल्यानंतर पाठी मग फटाके घेऊन ती व्यक्ती तयार होती आणि पुढं पिस्तूल रोखून हिरो त्या विलन समोर उभा होता. आणि कधी एकदा फटाका वाजेल आणि विलन कधी एकदा पडेल असं असं ते वाट पाहत होते. प्रेक्षक सगळे उत्सुकतेने पाहत होते आणि हे उत्सुकतेने पाहत असताना पावसाचे दिवस असल्यामुळे पाठीमागची जी काडेपेटी होती ती काडेपेटी ही भिजली होती आणि ती काय केल्या पेट घेईना. 5 मिनिटं गेले, काडेपेटी काय पेटेना, फटाका काय फुटेना. विलनला आणि हिरोला काहीच लक्षात येईना की बाबा नेमकं काय झालंय. समोर श्रोत्यांना पण काही समजेना. मग हिरोनी काय केलं, बरेचसे डायलॉग त्याला जे पाठ होते ना रिपीट 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 केले, नवीन नवीन डायलॉग म्हटले, पण तरी सुद्धा फटाका काही केल्या फुटेना. ही गोष्ट डायरेक्टरच्या लक्षात आली आणि डायरेक्टरने काय केलं, थोडासा खालून पडदा उचलला आणि हिरोला म्हटला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, एक काम कर, ते बंदूक खाली ठेव आणि हा सुरा घे आणि या सुराने तू विलनला मारण्याची ऍक्टिंग कर. मग हळूच हिरो खाली बसतो डायलॉग म्हणत म्हणत, पायात आलेला सुरा घेतो आणि त्या विलनला म्हणतो की तुला इतका दुष्ट आहेस, तुझ्यासाठी गोळी का मी बर्बाद करावी, म्हणून तुला मी चाकूने मारणार आहे असं म्हणतो आणि चाकू त्याच्या समोर रोखतो. तोपर्यंत पाठीमध्ये फटाका फुटतो आणि फटाका फुटल्यानंतर विलनला पण हसायला येतं, हिरोला पण हसायला येतं, कारण हातात चाकू असतो आणि तुझ्यासाठी मी गोळी वाया का घालवायची असं म्हणतो. तेवढ्यातच फटाका फुटतो. ही दोघेही विलन हसत हसत खाली पडतो. हिरो सुद्धा चेहऱ्यावरती सिरियसलीपणा दाखवतो, ओठ दाबत, हसू लपवत तो सुद्धा बाजूला जातो आणि आपला विजय सेलिब्रेट करतो. श्रोते सगळे हसायला लागतात. पण दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी मात्र ते अशी चूक झाली आलेली नाहीये. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी अशी येते की इतकं सुंदर नाटक होतं, क्लायमॅक्स खूप छान होता आणि शेवटचा टप्पा तर इतका भारी होता, सगळं टेन्शन आमचं रिलीज केलं आणि सगळ्यांनी ते पाहावं. म्हणजे काय की पूर्वी हे नाटक होतं, चुका घडायच्या, पण पूर्वीच्या लोकांनी काय केलं, चुकांचं भांडवल केलेलं नाहीये, तर त्या चुकांना सेलिब्रेट केलं, ते चुका लपवल्या आणि लोकांना त्या दाखवल्या नाहीये. आज काय होत असतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण इतक्या चुका काढत असतो, इतक्या त्रुटी काढत असतो, मग आपल्यालाच वाटायला लागतं की बाबा नको, राहायलाच नको, करायलाच नको, बघायलाच नको, बोलायलाच नको, असं आपल्याला वाटायला लागत असतं. म्हणून चुकांमध्ये पांघरून घालून त्यातून आनंद ज्यावेळेला आपण घ्यायला शिकतो ना तेव्हा जीवन जे आहे ते खूप अप्रतिम होत असतं. आणि ह्याच्यासाठी फक्त आपली कृती
चांगली असली पाहिजे, ज्याला आपण धार्मिक भाषेमध्ये म्हणतो की कर्म चांगलं असलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीनं कृती करत असतो ना, त्या पद्धतीनं कर्म आपल्याकडे येत असतं. आपल्याला वाटतं की माझ्या जीवनामध्ये अडथळे आहेत, संघर्ष आहेत, कठीणाई आहे, पण ते सहजासहजी येत नाहीये. तुम्हाला घडवण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी येत असतात, तुम्हाला बनवण्यासाठी त्या गोष्टी येत असतात. त्या पॉझिटिव्ह झाल्या पाहिजेत. जर उदाहरणच द्यायचं असेल तर सुजाताताईचं उदाहरण मला खूप आवडतं. मी लहानपणापासून म्हणजे मला जेव्हापासून कळतंय तेव्हापासून सुजाताताईला मी ओळखते. आणि सुजाताताई त्यांचे वडील लवकर गेले ही हिस्ट्री आम्हाला खूप घरच्यांच्याकडून कळायला मिळाली. आणि त्यामुळं घरातून बाहेर पडणं स्त्रियांना त्यांच्या घरात शक्य नव्हतं आणि ताई बाहेर पडल्या आणि मग शेती करायला लागल्या, शेतीची आवड निर्माण झाली. एक अडचण आली आयुष्यामधून पण त्यातून त्यांनी मार्ग काढला. बरं एवढ्यावरती राहिलं का? लग्न झालं, सगळं काही झालं. लग्न झाल्यानंतर त्यांना आपली स्वतःची छोटी दुसरी मुलगी सोडून योगा शिकायला जावं लागलं. तो जो विरह होता, तो विरह काही क्षणाचा होता. पण त्या काही क्षणाचा असला तरी दुःख होतच ना. पण त्यातून काय झालं की चांगलं योगाचं शिक्षण, नॉलेज त्या घेऊ शकल्या. एवढ्यावरती त्यांचं आयुष्य तुटलं का? नाही. तर काही वर्षानंतर लगेच त्यांना कॅन्सरला फेस करावं लागलं. बरं कॅन्सरला फेस करत 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 त्यांना हे सगळं संतुलित आहार त्यांच्या जीवनामध्ये आलं आणि जीवन हे चेंज होत गेलं. मला सांगा की त्यांच्या लाईफमध्ये हे अडथळेच आले नसते, हा पॉज आलाच नसता, तर गाडी रिस्टार्ट झालीच नसती. मग आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा अडचणी येत असतात त्यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला गाडी रिस्टार्ट करायची आहे, नव्याने चालू करायची आहे, नवीन पद्धतीने चालू करायची आहे. ज्या वेळेला तुम्ही पद्धती बदलता, नवीन पद्धतीनं चालू करताना त्यावेळेला हे जीवन हवं हवंसं अगदी छान, खूप मस्त वाटायला लागतं आणि जीवन हे सुखकर होत असतं. आणि म्हणूनच जीवन सुखकर करण्यासाठी आलेल्या प्रसंगावर मात करायचं असतं. बरं प्रश्न असा पडतो की ते प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे का? ते प्रत्येकामध्ये सामर्थ्य हे आहे. फक्त ते ओळखता आलं पाहिजे. म्हणजे काय की एक विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याला एकाने विचारलं की तू कुठले कुठले गेम्स खेळत असतोस? तर तो म्हणतो मी क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो. मग त्या व्यक्तीने त्या मुलाला विचारलं की किती तास तू ग्राउंड वरती असतोस? त्याला मुलगा म्हणतो छे, मी कुठे ग्राउंड वरती असतो? मी तर घरात बसून मोबाईलला 10 मिनिटं फुटबॉल खेळतो, 10 मिनिटं क्रिकेट खेळतो, 10 मिनिटं व्हॉलीबॉल खेळतो, 10 मिनिटं कॅरम खेळत असतो. अशा सगळ्या गोष्टी तो मुलगा त्या व्यक्तीला सांगत असतो. मग ती व्यक्ती विचारते की मला सांग 100 मीटर अंतर तू किती तासात पार करशील, किती मिनिटात पार करशील? त्यावेळेला तो मुलगा त्या व्यक्तीला विचारतो की बाबा 100 मीटर अंतर म्हणजे किती अंतर? मग मला पहिला अंतर दाखवा, मला विचार करून उत्तर द्यावं लागेल. त्यावेळेला ती व्यक्ती तो जो डिस्टन्स असतो तो डिस्टन्स दाखवतो आणि म्हणतो की हे एवढं अंतर तू किती मिनिटामध्ये पार करशील? त्यावेळेला ती व्यक्ती म्हणते की 10 ते 15 मिनिटं. मग तो व्यक्ती विचार करायला लागतो की ह्या मुलाला 100 मीटर अंतर पार करायला 10 ते 15 मिनिटं कशी बरं लागतील? कारण थोडस तर अंतर असतं, 4-5 मिनिटामध्ये व्हायला पाहिजे आणि हा तर म्हणतो की 10-15 मिनिटं लागतील. कदाचित ह्याला 100 मीटर म्हणजे किती हेच कळलं नसेल. पुन्हा ती व्यक्ती विचार करते की म्हणते की एवढं तरी अंतर आहे तुला एवढं, तर मी आजपर्यंत कधी पडलोच नाहीये, मी खेळलोच नाहीये. पहिल्यांदा मला सुरुवातीला स्लो मध्ये करावं लागेल आणि मग मी पळण्याचा स्पीड हे करेन आणि मग मला पळता येते की टेस्ट करेन. मग मला 15 मिनिटं तरी लागतील. तोपर्यंत ती समोरची व्यक्ती म्हणते की अरे बाबा पळ, पाठीमागं पिसाळेला कुत्रं लागले. त्यावेळेला तो मुलगा ज्यावेळेला पिसाळेला कुत्रं लागलंय म्हणतो, पाठीमागं यायला लागले म्हणतो, त्यावेळेला जीव वाचवण्यासाठी इतक्या स्पीड मध्ये जातो की ते 100 मीटर अंतर तो फक्त 2 मिनिटामध्ये पार करतो. त्यावेळेला ती व्यक्ती त्याला परत बोलवते आणि म्हणते की ज्या वेळेला मी तुला विचारलं त्यावेळेला तेच अंतर तू 10-15 मिनिटं म्हणून सांगितलंस. पण ज्या वेळेला मी म्हंटल की पिसाळेला कुत्रं मागं लागलंय त्यावेळेला तेच अंतर तू 2 मिनिटांमध्ये पार केलंस. म्हणजे तुझ्यामध्ये ती शक्ती आहे. मग आपल्यामध्ये सुद्धा सामर्थ्य असतं, शक्ती असते ती पेलण्याची आणि ती पार करण्याची. पण आपण मात्र धीर गमावून, विश्वास गमावून, आत्मविश्वास गमावून तिथंच रडत बसलेलो असतो की माझ्या हातून काही होणार नाही, मला काही जमणार नाही. जसं की वजनाचं आहे. बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की माझं वजनच कमी होत नाही, माझं वजनच उतरत नाही. उतरतं पण कुठंतरी तुमचे प्रयत्न, तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स कुठंतरी कमी पडत असतो आणि त्याच्यामुळं हे घडत नाहीये आणि आपण मात्र दोष इतरांना देत बसत असतो. म्हणून दोष इतरांना देऊन परिस्थिती कधी बदलत नसते. परिस्थिती बदलायची असेल तर स्वतःला बदलावं लागतं आणि त्यावेळेला
आपली परिस्थिती ही ऑटोमॅटिकली बदलत जात असते. म्हणूनच जीवनामध्ये जगत असताना जेव्हा अडचणी येतात ना, त्यावेळेला चांगल्या पॉझिटिव्ह माइंडने स्वीकारून त्यातनं पुढे निघत गेलो तर आयुष्य खूप सुखकर, खूप सुंदर होत जात असतं. कुठलीही व्यक्ती अशी तशी महान बनत नाहीये, तर महान बनण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागतात, खूप एनर्जी लगावी लागते, खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. म्हणून आपली कृती, आपलं कर्म, आपले विचार आपण चांगले ठेवत जायचं, म्हणजे चांगले ठेवत जायचे, म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात. आणि म्हणूनच म्हटलं जातं की सफर लंबा है, लोग बनाते जाइए, सफर लंबा है, दोस्त बनाते जाइए, दिल मिले ना मिले, हात मिलाते जाइए, दिल मिले ना मिले, हात मिलाते जाइए. म्हणजे काय की हा सफर खूप लांब आहे, आपल्याला जायचंच आहे. म्हणून चांगले लोक आपल्या आयुष्यामध्ये जोडत जा. आणि अशा सफर मध्ये जात असताना कधी मन जुळतील नाही जुळतील, पण हात मात्र आपल्या एकमेकांशी जुळला पाहिजे. ज्यावेळेला एकमेकांचा हात जुळतो ना, त्यावेळेला कितीही मोठी अडचण आली, कितीही मोठं संकट आले, तर ते पेलण्याचं सामर्थ्य प्रत्येकामध्ये येत असतं. म्हणून कर्म चांगलं करत जात जात आपलं आयुष्य चांगली घडायचं आहे. फक्त एकच तत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जिंदगी एक किताब है, जिंदगी एक किताब है, न जाने उसमें कितने पन्ने हैं, न जाने उसमें कितने पन्ने हैं, हर पन्ने पर कुछ ना कुछ लिखा है, हर पन्ने पर कुछ ना कुछ लिखा है, लेकिन आखिरी पन्ने पर मौत लिखी है, लेकिन आखिरी पन्ने पर मौत लिखी है. आपलं हे आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये अजून किती पानं झोपलेली आहेत माहित नाहीये. प्रत्येक पानावरती काही ना काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्यातून आपल्याला मार्ग काढत जायचं आहे. आणि म्हणूनच आपण आपलं अस्तित्व फक्त शरीराने नाही, तर आपलं अस्तित्व आपल्या विचारांनी, आपल्या आचारांनी आणि आपल्या उच्चारांनी ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणून बिंदूतून जशी सिंधू निर्माण होत असते, तसंच आपण सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतून चांगला आनंद मिळवत, जीवन चांगलं सोपं करत, परिस्थितीच्या हातात जाण्यापेक्षा परिस्थिती बदलत त्यातून मार्ग काढत गेलो तर आयुष्य खूप सुंदर होत जात असतं आणि मस्त होत जात असतं. हे जेव्हा आपण स्वीकारतो ना, त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मी मगाशीच म्हटले की तुम्ही जसं वागता, जसं करता, जे इतरांना देता ते आपल्याकडेच येत असतं. जसं एक उदाहरण द्यायचं होतं की एक राजा होता, त्या राजा इतका प्रिय होता प्रजाजनांमध्ये, सगळेजण त्याच्यावरती प्रेम करायचे, सगळे त्याचा आदर सन्मान सगळेजण करायचे. आणि त्यावेळेला काय पाहिजे, त्यावेळेला एक राजाचा राज्य दरबारातील एक शेतकरी येतो आणि त्या शेतामध्ये एक फळ त्याने लावलेलं असतं, एक झाड लावलेलं असतं आणि त्या झाडाला सुंदर सुंदर चांगली फळं आलेली असतात. आणि ती फळं आलेली असताना त्या व्यक्तीला, त्या शेतकऱ्याला वाटतं की आपला राजा इतका सुंदर आहे, आपला राजा इतका आपला विचार करत असतो, पण त्या राजाला आपण काहीही दिलेलं नाहीये. त्या राजाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे, पण आपण त्याला काही देऊ शकलो नाही. म्हणून तो शेतकरी काय करतो, ते शेतातलं फळ असतं, ते फळ राजासाठी घेऊन जातो. मग राजासाठी घेऊन गेल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मनात येतं की हे साधं फळ जर राजाला दिलं तर तो काय म्हणेल की आणून आणून हे साधं फळ मला आणून दिलंय, आणि तो घेणार नाही, तो खाणार नाही. म्हणून तो शेतकरी त्या राजाला म्हणतो की माझ्या शेतामध्ये मी अमर फळ लावलेलं आहे, अमर फळाचं झाड लावलेलं आहे, आणि हे फळ खाल्ल्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपण अमर राहतो, आपला मृत्यू लवकर होत नाही. मग राजा ते फळ स्वीकारतो आणि राजाच्या मनात विचार येतो की हे फळ शेतकऱ्यांनी माझ्या प्रेमापोटी मला आणून दिलेलं आहे, पण माझं सगळ्यात जास्त प्रेम हे राणीवरती आहे. मी एक काम करतो, हे फळ मी खाण्यापेक्षा माझ्या राणीला देतो, कारण माझं तिच्यावरती जास्त प्रेम आहे. मी गेलो तर लवकर चालेल, पण ती जर माझ्या आयुष्यातनं लवकर गेली तर मला आयुष्य जगता येणार नाही, मला आयुष्य कंटाळवाणं वाटेल. म्हणून ते राजा फळ घेतो, राजा फळ घेऊन राणीकडे जातो आणि ते फळ राणीला देतो आणि राणीला म्हणतो की हे फळ अमर फळ आहे. मग राणी ते फळ ठेवून घेते, राजाला धन्यवाद देते, राजा निघून जातो. मग राणी विचार करायला लागते की हे फळ राजाने मला दिले, पण मला तरी जो सेनापती आहे तो सेनापती खूप आवडतो, त्यामुळं माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा तोच आहे, म्हणून ते फळ मी सेनापतीला देतो. मग तो काय करतो, ती काय करते, ते फळ सेनापतीला घेऊन टाकते.
मग सेनापतीला म्हणते की हे फळ अमर फळ आहे, हे तुझ्यासाठीच आहे, तूच खा आणि अमर राहा असं म्हणते. मग सेनापतीचं प्रेम असतं एका वेश्यावरती. मग तो काय म्हणतो की राणीनं मला दिलंय, राणीकडनं मला कशाला काय पाहिजे, मला फक्त राणीकडनं जे संपत्ती आहे, सोनं नाणं जे आहे तेच फक्त पाहिजे, मला दुसरं तिसरं काय नकोय. त्याच्यापेक्षा एक काम करतो की माझं प्रेम ज्या वेश्यावरती आहे तिला हे मी देतो. मग तो संध्याकाळी जातो आणि ते फळ अमर फळ जे आहे ते वेश्याला देतो. मग वेश्या ते फळ घेते आणि ती म्हणते हे फळ मी घेऊन काय करू, माझं आयुष्य तर असंच आहे, रोज वेगवेगळी माणसं येत असतात, नको असणारं काम मला करावं लागतं, मला जीवनात जगून इतकी वर्ष जगून मी काय करू, अमर होऊन मी काय करू, माझं आयुष्य तर असलं खडतर आहे. पण जो राजा इतरांचा विचार करतो, इतरांच्या सुखासाठी झुरत असतो, त्यांनी माझ्यासाठी इतकं केलेलं आहे, अनोळखी असताना, आणि ह्या चिखलातून बाहेर काढण्यासाठी राजाने मला खूप मदत केलेली आहे, असा जो राजा आहे, जो इतरांचा कैवारी आहे, इतरांचं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करतो, एक काम करते, हे फळ मी राजाला घेऊन देते. मग ती काय करते, दुसऱ्या दिवशी सकाळी उठते आणि छान फळ घेते आणि राजाकडे जाते, त्याला छान पॅक करते आणि राजाला म्हणते की मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलेली आहे, तुम्ही आमच्या आयुष्यासाठी आमचं चांगलं आयुष्य सुधारावं यासाठी बरेचसे प्रयत्न केलेले आहात आणि त्याच्यासाठी मी हे फळ तुम्हाला आणलेले आहे. त्यावेळेला तो राजा गिफ्ट घेतो, कारण ते पॅक होतं, ते घेतो आणि नंतर दुपारी आपल्या शयन कक्षामध्ये जेव्हा बसलेला असतो, निवांत आराम करत असतो, त्यावेळेला ते गिफ्ट त्याला समोर दिसतं आणि त्याची आठवण होते. मग तो काय करतो, ते गिफ्ट ओपन करतो. तोपर्यंत जे फळ त्याने राणीला दिलेलं असतं तेच फळ परत त्याच्याकडे आलेलं असतं. राजाला शंका वाटायला लागते की हे तर फळ मी राणीला दिलेलं होतं, हे वेश्यापर्यंत कसं पोहोचलं. मग तो वेश्याला दुसऱ्या दिवशी भेटायला जातो आणि विचारतो की हे फळ तुझ्याकडे कसं आलं. तेव्हा ती राणी म्हणते की तुमच्याच राज्याचा जो सेनापती आहे ना, त्या सेनापतीने मला हे फळ दिलेलं आहे. राजा सेनापतीकडे जातो आणि विचारतो की हे फळ तुझ्याकडे कसं आलेलं आहे. तेव्हा सेनापती म्हणतो की तुमच्याच राणीने मला हे फळ दिलेलं आहे. मग राजाला सगळं दृश्य, सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि तो विचार करायला लागतो की जिच्यासाठी मी इतकं प्रेम करतो, जिच्यावरती तिलाच मी ही गोष्ट दिलेली, पण ती इतरांना देऊन टाकली. शेवटी ती गोष्ट माझ्याकडे आली, ज्यानं माझ्यासाठी दिलेलं होतं ते माझ्याकडे फिरून परत आलं, असं राजाला वाटायला लागतं. आणि तो म्हणतो की ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्या नशिबी असतं. आणि मग राणीला आपल्या राजवाड्यात तो हकलून काढतो, बाहेर काढतो आणि विचार करायला लागतो की ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात, कारण मी अंधविश्वास ठेवला राणीवरती आणि असंच प्रेम करत राहिलो, पण राणी ही माझ्याशी प्रामाणिक राहिलेली नाहीये. आणि मग तो सोडून टाकतो, तिला राजा दरबारातून बाहेर काढून टाकतो. मग राणीला पण पश्चाताप होतो की मी जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. सेनापतीलाही काढून टाकलं जातं, कारण सेनापती पण म्हणतो की ज्या राज्यासाठी, ज्या राजानं मला सेनापती केलं त्याच्याशीच गद्दारी केली, पण ती वेश्या मात्र चांगली ठरते, कारण तिने त्या राजासाठी ते फळ दिलेलं होतं, कारण त्यानं तिच्यासाठी खूप छान काम केलेलं होतं. मग मला सांगा की आपल्या आयुष्यामध्ये जर आपण असं चांगलं कार्य करत राहिलो, चांगलं काम करत राहिलो, लोकांना चांगल्या गोष्टी देत राहिलो, तर लोकांच्याकडून सुद्धा आपल्याला चांगल्याच गोष्टी मिळत असतात आणि सगळे आपल्याशी प्रामाणिक राहत असतात. मग आपण हे कितपत प्रयत्न करत असतो. म्हणून पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवा, चांगले कर्म करत राहा, पण इतरांना देत असताना मात्र चांगल्याच गोष्टी द्या. जर तुम्ही इतरांना चांगल्याच गोष्टी दिलात, त्या फिरून तुमच्याकडे चांगल्याच गोष्टी येणार आहेत. जर तुमच्याकडून दुःख, वेदना, निगेटिव्हिटी जात असेल, कॉन्फिडन्स जात नसेल, तर त्याच गोष्टी परत त्या तुमच्याकडे येत असतात. आणि म्हणूनच जिंदगी भर गालिब एक ही गलती करता रहा, जिंदगी भर गालिब एक ही गलती करता रहा, धूल पड़ी ते आईने पर और चेहरा साफ करता रहा. आपण सुद्धा तसंच करत असतो. धूळ आरशावरती पडलेली असते, पण आपल्याला वाटतं की माझा चेहरा नीट दिसेना झालाय, म्हणून आपला चेहरा सतत सतत आपण धुवत बसतो, पण लक्षात येत नाही की आरशावरची धूळही स्वच्छ केली पाहिजे. तसंच आपल्या जीवनामध्ये होत असतं की आपल्याला वाटत असतं की हे असंच का घडतं माझ्या आयुष्यामध्ये. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते कुठंतरी आपल्याला साफ करता आलं पाहिजे. ज्या वेळेला ते स्वच्छ कराल ना, त्यावेळेला तुमच्या हातून कृती चांगली घडेल, कार्य चांगले घडेल, तुमचं कर्म चांगले बनेल आणि ही चांगला ऑरा तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊन तुमचं जीवन सुद्धा सुंदर बनेल, तुमचं जीवन सुद्धा चांगलं बनेल. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अर्चिता मॅडम साठी. केवढं भारी मेसेज होता ना लाईफ.
आणि हा मेसेज आहे ना, तो लाईफ एज्युकेशन आहे. कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात, पण त्याच्या पाठीमागे जे इंटेन्शन असतं ते ज्याला समजतं तो पुढे जातो. प्रॉब्लेम प्रत्येकाच्या